पवित्र परमेश्वरा, परत एकदा आम्ही तुला विनंती करत आहोत, तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आमचा ताबा घे. तुझ्या पवित्र आत्म्याकडून आम्हाला समजण्यासाठी सहाय्य कर. आज आमचे जीवन बदलू दे. येशूच्या नावाने विचार. वाचूया प्रकटीकरण 18वा अध्याय. प्रकटीकरण 18वा अध्याय. चौथं वचन. प्रकटीकरण 18:4. आणि मी आकाशातून आलेली दुसरी एक वाणी ऐकली. ती म्हणाली, अहो माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या पापाचे वाटेकरी होऊ नये आणि तिच्या पिंडातले काही तुम्हावर येऊ नये म्हणून तिच्या पिढ्यातले. ठीक आहे, वाचा. तिच्यातून निघा. 5 पर्यंत. कारण तिची पापे आकाशापर्यंत पोचली आहेत आणि देवाने तिच्या अन्यायाची आठवण केली आहे. 18:1 पासून वाचते ना. 4 आणि 5. 1 ते 5 वाचा. आणि त्यानंतर मी दुसरा एक देवदूत आकाशातून उतरताना पाहिला. त्याला मोठा अधिकार होता आणि पृथ्वी त्याच्या गौरवाने प्रकाशित झाली आणि तो मोठा जोरदार वाणीने ओरडू लागला, मोठी बाबेल नगरी पडली आहे आणि ती भूतांची वस्ती आणि प्रत्येक अशुद्ध आत्म्याची कोठी आणि प्रत्येक अशुद्ध द्वेषलेल्या पापरांचा पिंजरा झाली आहे. कारण सर्व राष्ट्र तिच्या जारकर्माच्या क्रोधाचा द्राक्षरस प्यायले आहे आणि पृथ्वीवरील राजाने तिच्याशी जारकर्म केले आहे आणि पृथ्वीवरील व्यापारी तिच्या विलासाच्या द्रव्याच्या सामर्थ्याने धनवान झाले आहे. आणि मी आकाशातून आलेली दुसरी एक वाणी ऐकली. ती म्हणाली, अहो माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या पापांचे वाटेकरी होऊ नये आणि तिच्या पिंडातले काही तुम्हावर येऊ नये म्हणून तिच्यामधून निघा. कारण तिची पापे आकाशापर्यंत पोचली आहेत आणि देवाने तिच्या अन्यायाची आठवण केली आहे. बस. परत एकदा आपण प्रार्थना करूया. सर्वांनी आपले डोळे बंद करा. देवाचं वचन इतिहास भूगोलासारखा नाहीये. बुद्धीने समजणार नाही, पवित्र आत्म्यानेच समजणार आहे. आमेन. तर ह्या ठिकाणी एक भविष्यवाणी आहे ज्या जगाच्या शेवटाविषयी. तुम्ही ते कसं वगैरे येत आहे पुढं. आहे ना तिथं कोपऱ्यात एक जागा आहे. ह्या ठिकाणी अशी भविष्यवाणी दिसते की एक फार मोठी नगरी, ही जणू काय जगातल्या व्यापाराचा आणि करमणुकीचा एक फार मोठं केंद्र असलेलं एक शहर
उद्ध्वस्त होत आहे. आणि भूतांचं राहण्याचं ठिकाण आणि सर्व प्रकारचे अशुद्ध पशु आणि पक्षी राहतात असं तो ठिकाण बनवलं आहे. खंडर झाल्यावर घुशी राहतात, तिकडं वटवागुळ राहतात, म्हणजे अशुद्ध पक्षी आणि प्राणी राहण्याचं ठिकाण. अशी एक भविष्यवाणी या ठिकाणी आहे. प्रकटीकरणाच्या पहिल्या अध्यायाचं पहिलं वचन वाचा. प्रकटीकरण पहिला अध्याय पहिलं वचन. आणि त्यानंतर मी दुसरा एक देवदूत आकाशातून उतरताना पाहिला. त्याला मोठा अधिकार होता आणि पृथ्वी त्याच्या पहिला अध्यायाचं पहिलं वचन. येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण जे देवाने त्याला दिले ते हे, ज्या गोष्टी लवकर घडून येणे अवश्य आहे त्या आपल्या दासांना दाखवण्याकरता देवाने त्याला दिले. आणि त्याने आपल्या दूताला पाठवून त्याच्याकडून ते आपला दास योहान याला चिन्ह दाखवून कळवले. बस ते बघू नवा करायचं. नवीन करार याच्यात 28 पुस्तकं आहेत. पहिल्या 4 पुस्तकं प्रभू येशूचा इतिहास आहे. येशू काय बोलला, शिकवला, कसं जीवन जगला. शेवटचं एक पुस्तक आहे जे भविष्यवाणीचं पुस्तक. ज्याच्यात जगाच्या शेवटी काय होणार आहे त्याविषयीची भविष्यवाणी. त्यातली एक भविष्यवाणी आता आपण वाचलो. त्या भविष्यवाणीविषयी असलेलं एक की, इंग्लिशमध्ये की म्हणतात किंवा चाबी, समजण्याची एक चाबी आहे. हे पहिलं वचन. परत एकदा वाचा ते पहिलं वचन. येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण जे देवाने त्याला दिले ते हे, ज्या गोष्टी लवकर घडून येणे अवश्य आहे. ज्या गोष्टी लवकर घडून येणे अवश्य आहे त्या आपल्या दासांना दाखवण्याकरता त्या आपल्या दासाला दाखवण्याकरिता देवाने ते त्याला दिले. देवाने ते त्याला दिले. आणि त्याने आपल्या दूताला पाठवून त्याच्याकडून ते आपले दास योहान याला चिन्ह दाखवून कळवले. देवाने त्याच्या दूताला पाठवून त्याचा दास योहान याला चिन्हे दाखवून कळविले. म्हणजे जे भविष्यवाणी लवकर घडणाऱ्या गोष्टी आहेत ते सरळ भाषेत लिहिलेलं नाही, जसं आहे तसं लिहिलेलं नाही. तर कोणत्या भाषेत आहे? चिन्ह. आणि चिन्हांचा अर्थ समजला तर भविष्यवाणी समजते. तर या ठिकाणी एक भविष्यवाणी दिलं, ते पण एक चिन्ह आहे. त्या चिन्हाचा अर्थ समजला तर त्या ठिकाणची भविष्यवाणी समजणार आहे. आणि तिथं फक्त एक भविष्यवाणी नाही, तिथं देवाच्या लोकांसाठी असलेला एक इशारा पण आहे, एक वॉर्निंग. देवाच्या लोकांसाठी एक वॉर्निंग. या वचनांना आपल्याला खूप सिरियसली घ्यायला पाहिजे. ठीक आहे. म्हणून 18व्या अध्यायात आपण जे काय वाचतो ते काय आहे? चिन्ह आहे. चिन्हाचा उलगडा झाला. उलगडा कसं करणार? बुद्धीने नाही, काहीतरी शिकल्यामुळं त्याचा उलगडा होत नाही. वचनच वचनाचा उलगडा करतो. वचनच वचनाचा उलगडा करतो. आणि पवित्र आत्मा ज्यावेळेस वचनातून उलगडा करतो त्यावेळेस त्याचा अर्थ आपल्याला समजतो. तर या ठिकाणी बाबेल नावाचं एक शहर आहे, जिच्याबद्दल सांगितलं गेलं की ती मोठी बाबेल नगरी पडली आहे. भूतांचं राहण्याचं ठिकाण, सर्व अशुद्धात्मे, अशुद्ध पक्ष्यांचे राहण्याचं ठिकाण झालं आहे. 3रं वचन वाचा बरं. कारण सर्व राष्ट्रे तिच्या जारकर्माच्या क्रोधाचा द्राक्षरस प्याली आहेत आणि पृथ्वीवरील राजांनी तिच्याशी जारकर्म केले आहे. आणि पृथ्वीवरील व्यापारी तिच्या विलासाच्या द्रव्याच्या सामर्थ्याने धनवान झाले आहेत.
हे वचन वाचताना असं समजतंय की खूप व्यापार, मर्चंडाईज, खूप पैशांचा व्यापार, वस्तूंचा उलाढाल, फक्त व्यापार नाही तर खूप त्या ठिकाणी कर्मणूकपणा, मनुष्याच्या सुखविलास पूर्ण करणाऱ्या गोष्टी. जणू काय ते शहर, जसं आपण आता म्हणू शकतो मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. सर्वात जास्त व्यापार कुठं होतो? मुंबईमध्ये. पण तसंच असंही म्हणायला हरकत नाही, मुंबई महाराष्ट्राच्या पापांची पण राजधानी. सर्व प्रकारचे नको त्या करमणुकी, सगळे पापाच्या गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. काय लोक पैसे का बिझनेस करण्यासाठी मुंबईला जातात, काय लोक कशासाठी जातात मुंबईला? पाप करण्यासाठी. सगळ्या प्रकारचे ड्रग्ज तुम्हाला मिळतील, सगळ्या प्रकारचा शरीराचा व्यापार तिकडं होतो, वेश्या तिथं मिळतील, एकदम पॉश गल्लीत उभा राहणारे नाही, एस्कॉट त्यांचे नाव आहे, एकदम डिसंट लेडीज असतील, तुमच्यासोबत येतील, असल्या प्रकारचा व्यापार त्या ठिकाणी आहे. असं काहीतरी शहर जिथं नैतिकता राहिली नाही. मनुष्य पैशासाठी काही करतो आणि मौज मजेसाठी काही करतो, पैशासाठी काही करतो आणि मौज मजेसाठी काही करतो, असं ठिकाण. पण शेवटी देवाने त्याचा नाश केला. नाव दिलंय त्याचं बाबेल. त्याच्यातून आपण समजू शकतो, बायबलच्या इतिहासात गेलो तर बाबेल नावाची नगरी होती, नबुकदनेस्सर राजाची राजधानी होती. तिथं जगाचं केंद्र होता, राजधानी होती. तसं सर्व प्रकारच्या पापांची पण ती राजधानी होती. पण परमेश्वराने त्या शहराचा नाश केला. काय होतं त्या ठिकाणी? आणि आता परमेश्वर काय इशारा देत आहे? माझ्या लोकांना तिच्यातून निघून वेगळे व्हा, माझ्या लोकांना तिच्यातून निघून वेगळे व्हा. शहर सोडून जायला सांगत नाही प्रभू. मन, जगामध्ये जे पाप आहे, अनैतिकता वाढत चालली, त्याच्यातून वेगळं होण्यासाठी देवाचा आत्मा इशारा देत आहे. देवाच्या लोकांना नाही वेगळा झाला तर जे न्याय आणि नाश जगावर येणार आहे ते तुमच्यावर पडेल. देवाचं वचन फक्त प्रेमाचं नाही, देवाचं वचन जगावर येणाऱ्या न्यायाचा पण इशारा आहे. कुठल्याही धार्मिक पुस्तकामध्ये हे नाही आहे, पण देवाच्या वचनामध्ये आहे. पाप वाढत चाललाय, मनुष्य मनाला येईल ते करत चाललाय आणि त्याला वाटतं की आपण पचवत आहोत, काही होणार नाही आपल्याला. कुठं देव तिथं बसलाय, त्याला काहीतरी फुलं टाकले की बस तो खुश. पण देव मंदिरात बसलेला नाही, देव स्वर्गात सिंहासनावर आहे. जरी तो शांत आहे, तो न्याय करणार आहे. आणि बायबल हे इशारा देतो की भयंकर देवाचा क्रोध फार लवकर या जगावर येणार आहे आणि ऑलरेडी आलेला आहे. काय भयानक गोष्टी जगात चालल्यात आता. असा व्हायरस, त्याचा काही इलाज नाही. पेपर सांगते की 2000 लोक मेले, 1,00,000 लोक रोगी आहेत. इलाज नाही. जे लोक आजारी आहेत त्यांची काय काय अवस्था, असं विचार करा.
किती भयंकर मरणाच्या भीतीत आहेत. कधी आपण मरतोय, कधी काय होतोय, इलाज नाही. चायना फार भयंकर रहस्यपणा, सिक्रेट राखणं, सिक्रेट सोसायटी. सगळं काही गव्हर्नमेंटच्या ताब्यात आहे, काही ते बाहेर येऊ देत नाही. ते आकडे फार चुकीचे आहेत. 1 लाखाहून अधिक लोक मेलेत. 35-36 लाखापेक्षा जास्त लोक आजारी आहेत. शहरचे शहर बंद आहेत. काय लोकांना गोळ्या मारून टाकले जातात. इलाज नसल्यामुळे इन्फेक्शन लागलंय, आजारी आहे, मारून टाका. अशी परिस्थिती त्या ठिकाणी. आपला देश किती चांगला आहे, त्या तुलनेत आपला देश फारच चांगला आहे. आफ्रिकामध्ये गरीब देश आहेत, 2-3 देश, त्यातले लाखो एकर जमीन झुंडीने टोळांनी येऊन खाऊन टाकले. अब्जो करोडो टोळ. तिथं व्यवस्थित पाऊस पडत नाही, पण मागच्या वर्षी खूप पाऊस पडला आणि त्यांना, त्या टोळांना वाढणारा एक पोषक वातावरण तयार झाला. खूप मोठी संख्या झाली टोळांची. लाखो एकर जमीन खाऊन टाकली. राजस्थानमध्ये होत आहे, पाकिस्तानमध्ये होत आहे. बर्फ वितळत आहे, समुद्राची पाणी वाढत आहे. प्रदूषणामुळे वातावरण, तापमान वाढत चालले. मागचे 10 वर्ष जगाच्या इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष आहेत. हे सगळं एक इशारा आहे की ह्या जगावर मनुष्याच्या पापामुळं देवाचा क्रोध आणि देवाची शिक्षा येणार आहे. ह्या वातावरणात परमेश्वर त्याच्या लोकांना बोलतो, तुम्ही त्यांच्यामधून निघून वेगळे व्हा, नाहीतर जी शिक्षा त्यांच्यावर होणार आहे ते तुमच्यावर पण होणार आहे. सांगलीमध्ये ह्या भागात किती पूर आला. एकही साक्ष मी ऐकलं नाही, एकही बिलीव्हरचा किंवा एकही ख्रिश्चनचा, की मी त्या एरियामध्ये मी पण राहत होतो पण मला काय झालं नाही, माझ्या घराला काय झालं नाही. ऐकलं का तुम्ही कोणी तसं साक्ष? उलट कितीतरी पाळक लोक, बिलीव्हर लोक, ते पण शाळेमध्ये होते, वाचले नाही, फरक पडला नाही. जसं यांच्यावर आलं तसं त्यांच्यावर पण आलं. हे विचार करण्याची गोष्ट आहे. ख्रिश्चन आहात, कुठंतरी प्रेयर मिटिंगला जातात म्हणून वाचाल असं समजू नका. त्यांच्यामधून निघून वेगळे व्हा, ते पण चिन्ह आहे. निघून वेगळे होणं म्हणजे हिमालयामध्ये जाऊन तपस्या घेणं करणं नाही आहे. मन, विचाराची प्रवृत्ती जगापेक्षा वेगळं होणार. आणि म्हणून लोकांपेक्षा एक वेगळं जीवन आपण जगणारे होणार. हालेलुया. या गोष्टी ऐकताना फार अवघड वाटतंय. असं असतं का, असं होतं का? एकेकाळी परमेश्वराने सांगितलं, मी जगाचा पाण्याने नाश करत. देवाचा सेवक बोलत राहिला, 120 वर्ष बोलत राहिला. सगळ्यांनी त्याची थट्टा केली. तो आणि त्याचं कुटुंब जहाज बनवून त्या जहाजात बसले. पाऊस पडायला लागला, पाणी वाढायला लागलं, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं असेल, या ठिकाणी जर कोणी थट्टेखोर मनाने बसला असेल तर ज्यावेळेस ही गोष्टी बितेल त्यावेळेस समजल की कोणीतरी आपल्याला या गोष्टी सांगितल्या होत्या. तर ह्या पुस्तकातील 85% भविष्यवाणी पूर्ण झालेलं आहे. आणि जे बाकी राहिलंय ते पण पूर्ण होणारच आहे. जसं लिहिलं तसं पूर्ण झालेलं आहे. एकही गोष्ट असं स्टोरी म्हणून लिहिलेलं नाहीये, घडणाऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत. आजच्या काळाशी त्याचा काय संबंध?
बाबेलाची संस्कृती, बाबेलाचा संस्कार, बाबेल त्या ठिकाणी जगाची राजधानी होती, पापाची पण राजधानी होती. तिथं नैतिकता काहीच नव्हतं. तू दुसऱ्यांची बायको विकत घेऊ शकतोस, आपली बायको सोडून देऊ शकतोस. त्यांचे सण व्यभिचाराने साजरा केले जात होते. नैतिकता काहीच नाही. हा जगाचे मनोविचार काय झाले. तुम्ही जे बायबल थोडंफार जाणता, एक उदाहरण आहे. त्याच बाबेलमध्ये 17 वर्षाचा तरुण असताना दानिएलाला आणलं. 87 वर्षाचा म्हातारपणापर्यंत तो त्या ठिकाणीच होता. जवळजवळ 60 वर्ष तरुणपणापासून म्हातारपणापर्यंत दानिएल बाबेलमध्ये राहिला, परंतु पवित्र जीवन जगला. दानिएल बाबेलमध्ये राहून पवित्र जीवन जगला. हे जग आज बाबेल होत चाललंय. इथली संस्कृती बिघडत चालली, नैतिकता बिघडत चालली. त्या काळी एखादं शहर असेल, परंतु आज प्रत्येक शहर, प्रत्येक गाव तसं होत चाललंय. जसं तो देवाला भिणारा मनुष्य त्याच्यात राहून पवित्र जीवन जगू शकला, तुम्ही पण जगू शकताय. आणि तसं जगला तरच ह्या जगावर आणि तुमच्या शहरावर येणाऱ्या देवाच्या क्रोधापासून तुम्ही वाचाल. हालेलुया. दानिएल इस्रायलचा होता, यरुशलेमेचा होता, लहानाचा मोठा तिथं झालेला होता. त्याला जे संस्कार मिळाला ते यरुशलेमेचं आहे. तो त्यात वाढलेला आहे, तिथं शिकलेला आहे, म्हणून त्याची मनोवृत्ती तशी. नैतिकता, नीती, न्याय, पवित्रता हे त्याची संस्कृती आहे, हे त्याचा संस्कार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आल्यानंतर त्याला अवघड नाहीये, मी ते करणार नाही, मी तसा वागणार नाही, कोणी काय करो मी तसा वागणार नाही. हे त्याचा संस्कार आहे, कारण तो त्याच्यात लहानाचा मोठा आहे. परंतु तुम्ही जे माझ्यासमोर बसलात, तुम्ही लहानाचे मोठे ह्या जगात झालात. तुमच्या अवतीभोवती काय संस्कार आहे त्याच्यात तुम्ही मोठे, लहानाचे मोठे झालात. तुमचा संस्कार यरुशलेमेचा नाहीये, तुमचा संस्कार बाबेलचा आहे. जे तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहिलं, जे टीव्ही तुम्ही पाहिलं, जे मोबाईल मध्ये तुम्ही पाहिलं, जे तुम्ही घरात पाहिलं, शेजारी पाहिलं, बाहेर पाहिलं, ते पाहून ऐकून त्या संस्कारात तुम्ही मोठे झालात. तुमची वृत्ती तशीच बनली. देवाचं वचन शिकवतंय, वाईटाला बऱ्याने जिंका, भांडायला जाऊ नका, अन्याय झाला तरी हक्क मागायला जाऊ नका. एका गालावर मारलं तर दुसरा गाल दाखव. चर्चमध्ये बसून हा म्हणे, पण घरात जरी घडलं तरी तसं करताल का? पटत नाही. भांडण केलंच पाहिजे, हक्क मागितलंच पाहिजे, ही तुमची संस्कृती आहे. ह्या संस्कारात तुम्ही लहानाचे मोठे झालात. हे तुमचा संस्कार आहे, दैवी संस्कार नाही, जगिक संस्कार आहे. बाहेरचं सोडा हो, मोठ्या चर्चमध्ये जा, तरुणांना बोलवा, विचारा त्यांना गर्लफ्रेंड आहे का. 99% पोरं म्हणणार आहे. त्या गर्लफ्रेंडला चुंबन घेणं योग्य आहे का पाप आहे त्यांना विचारा. ते म्हणतील योग्य आहे. कुठं म्हणतील? चर्चचे तरुण म्हणतील योग्य आहे. टीव्ही मध्ये तेच पाहिलंय, आपल्या अवतीभोवती तेच घडताना ते पाहिलंय. ते त्यांचा संस्कार बनलेला आहे. जगच असा बाबेल झालेला आहे. त्या काळी एक शहर बाबेल होता, आज पूर्ण जगच बाबेल झालेलं आहे. त्या बाबेलमध्ये
जगायला शिकलं पाहिजे. त्या बाबेलमध्ये पवित्र जीवन जगायला शिकलं पाहिजे. तुमचे विचार बरोबर नाहीयेत. हे तरुणपण इथं बसलेले गोंधळलेले विचारांचे आहेत, गोंधळलेले मनाचे आहेत. योग्य काय आणि अयोग्य काय कळतंय का? बायबल वाचायची गरज नाही. आमच्यासारख्या लोकांना विचारण्याची गरज नाही. जगिक मासिकं वाचा. 50% पेक्षा जास्त आज भारतातील तरुण मुलं मुली कॉलेजमध्ये येऊपर्यंत काही ना काहीतरी सेक्समध्ये, शारीरिक संबंधामध्ये पडलेले असतात. हे सिद्ध झालेलं आहे. संस्कार बनलाय तसा. काय होतंय? काय होतंय? पाप स्वीकारलंय. आपल्या देशाची नीती बदललेली आहे. आज देशामध्ये पूर्वी समजा एक पुरुष ज्याला बायको आहे त्याने दुसऱ्या स्त्रीशी लफडं केलं, त्याच्या बायकोला पुरावा सापडला, तिने जर केस केला तर त्याला जेलमध्ये टाकलं जाऊ शकत. पण आज सुप्रीम कोर्टने आदेश दिलाय की ती दुसरी बाई जर 18 वर्षाची आहे, हा पण 18 वयातला आहे, आणि दोघांनी स्वतःहून, म्हणजे कसल्याही प्रकारचा दबाव किंवा आमिषाशिवाय स्वतःहून त्यांनी केलेलं आहे, गुन्हा नाहीये, जेलमध्ये जाणार नाही. बायबल सांगतोय नरकात जाईल, पण तो कायदा सांगतोय जेलमध्ये पण जाणार. नीती बदलली आहे. जगच बाबेल झालेलं आहे आता. बायबलमध्ये ज्या कारणाने परमेश्वर उतरून आला आणि एक शहराला अशा प्रकारे अग्नी टाकून नाश केला की त्याचे धोंडे देखील जळून गेले, सोदोम आणि गोमोरा. तिथला पाप काय होतं माहिती का? पुरुष आपले नैसर्गिक इच्छा सोडून, स्त्रीसाठी असलेली इच्छा, बायकोसाठी असलेली इच्छा सोडून पुरुष पुरुषाची इच्छा करायला लागला, स्त्री स्त्रीची इच्छा करायला लागला. आश्चर्य वाटतो ना ते? आपल्या काळात ते नव्हतं, पण आजच्या काळात ह्या गोष्टी कमीत कमी 90,000 लोक भारतामध्ये आहेत. त्यातले 9,000 तर मुंबईतच आहेत. कमीत कमी 90,000 असे लोक आहेत. 9,000 मुंबईतच आहेत. आणि कायदा काय म्हणतोय? चालतंय, पुरुष पुरुषाशी लग्न करू शकता, स्त्री स्त्रीशी लग्न करू शकते. सुप्रीम कोर्टने परवानगी दिली. आज जसं गर्लफ्रेंड असणं, त्या पोरीच्या अंगाला हात लावणं, किस घेणं काही वाटत नाही. उद्या तुमची संस्कार बदलून जाईल. दुसऱ्या पिढीचा ह्या गोष्टीत पण संस्कार बदललेला असतो. बाबेल बनला हा देश. फक्त देश नाही, जगच बाबेल बनलेला आहे. आपला देश तरी खूप चांगला आहे. ख्रिश्चन देशांना बघा, एक पास्टरला 2 वर्ष जेलमध्ये टाकले. काय त्यांचा गुन्हा? आमच्यासारख्या सेवकाला जेलमध्ये टाकलं. काय त्याचा गुन्हा? जसं काही ठिकाणी पब्लिक ठिकाणी धूम्रपान करायला परवानगी नाही, तसं तिथं पब्लिक ठिकाणी, नॉर्वे ख्रिश्चन देश आहे, पब्लिक ठिकाणी समलिंगी संबंधांविरुद्ध बोलायचं नाही. हा देवाचा माणूस आहे, त्याला पाप सहन होत नाही, बोलला तो. कुठं जावं लागलं? पापाविरुद्ध बोलल्यामुळे जेलमध्ये जावं लागलं. असं आजचं जग झालेलं आहे. त्याच्यामध्ये राहून तुम्हाला पवित्र जीवन जगायचंय. तुमचे संस्कार बदलले पाहिजे. दानियेलाबद्दल बोललो तो बाबेलमध्ये राहिला, एकटा तरुण पोरग, पण पाप केला नाही. कारण काय? तो यरुशलेममध्ये लहानाचा मोठा झाला, त्याचा संस्कार केला. लहानाचा मोठा तिथं झाल्यामुळे त्याचे मनोवृत्ती, मनोविचार, ते वचन ऐकून शिकून ते त्याचे मनोविचार
म्हणून ज्यावेळेस त्याला अशुद्ध मटण खायला दिलं, दारू प्यायला दिला, तो म्हटला माझी नोकरी गेली तरी चालेल, मी ते खाणार नाही. नोकरी गेली तरी चालेल, ते पिणार नाही. ज्यावेळेस त्याला सांगितलं गेलं आठवडाभर तू तुझ्या देवाची प्रार्थना करायची नाही, फक्त राजाची प्रार्थना करायची, तो त्यांना उत्तरच दिलं नाही. पण नेहमीसारखं यरुशलेमेकडे आपली खिडकी उघडून दिवसाच्या 3 वेळा प्रार्थना करत सिंहाच्या गुह्यात त्याला टाकलं. मेलो तर चालेल, मी जे चुकीचा संस्कार आहे, चुकीचे नियम आहे, चुकीचे गोष्टी आहेत, मी ते करणार. त्या सिंहांचे तोंड देवाने बंद केले. पाळलेले कुत्र्यासारखं ते त्याच्या संधी वागले. देवाने त्याला त्याच्यातून वाचवलं. का? तो त्यात लहानाचा मोठा झाला. ते त्याची मनोवृत्ती आहे, हे त्याचा संस्कार आहे. तुमचे नाही. अजून तुम्ही नळीत शेपूट घेतलेले कुत्रे आहात. तुम्ही सगळे नळी शेपटाला कुठं घातले? नळीत. जोपर्यंत नळी आहे तोपर्यंत सरळ. नळी काढले की एक बाहेर निघू दे, पोरगी भेटू दे, हसू दे, डोळा मारला की गेला. हे काही नाही या ठिकाणी. लहानाचे मोठे त्याच्यातच झाले ना. आईच्या दुधापेक्षा जास्त टीव्ही पाहिलंय, ते हिरो हिरोईनचे खेळ पाहिलेत. पवित्रता काय माहित नाही यांना, तुम्हाला पण माहित नाही. मग कसा ह्या पापाने अनैतिकतेने भरत चाललेल्या जगामध्ये आपण पवित्र जीवन कसं जगणार? हालेलुया. रोमकरास पत्र 12 अध्यायाचा 2 वचन. आणि या जगाशी समरूप होऊ नका, ह्या जगाशी समरूप होऊ नका. हा. तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने रूपांतर होऊ द्या. हा. यासाठी की देवाचा मनोदय हा. जो उत्तम आणि आवडता हा. आणि परिपूर्ण तो काय आहे याची तुम्ही पारख करावी. हा. देवाचं उत्तम मनोदय, त्याप्रमाणे चालणारी तुम्ही व्हाल. लक्ष द्या माझ्याकडं, विसरू नका. सुरुवात हे तोच करू शकतो ज्याच्यावर लादलेला आहे, तो नाही करू शकत. ज्याच्यावर बळजबरी केली जाते तो करू शकत नाही. जो स्वतःला काहीतरी नियम लावतो त्याच्याने होणार नाही. पापाची ताकद तुमच्या ताकदीपेक्षा मोठी आहे. आतमध्येच नाही तर कसं होणार? खोटं बोलणं हे संस्कार आहे तुमचा. भांडण करणं हे तुमचा संस्कार आहे. चुगल्या चहाड्या निंदा करणं हे तुमचा संस्कार आहे. व्यभिचार हे ह्या जगाचा संस्कार बनलाय. नैतिकता राहिली नाही. राहिले तर फक्त मनुष्याच्या आणि समाजाच्या भीतीने राहिले. दुसऱ्याच्या बायकोबरोबर जास्त बोलताना आणि हे करणं पाहिलं तर समाज काहीतरी बोलल म्हणून घाबरून शांत राहतो. नैतिकता काय? ते सिनेमाची आहे, ते टीव्ही पिक्चरची नैतिकता, सगळ्यांची नैतिकता बनली. हालेलुया. आणि हे जर आतमध्ये आहे तर बाहेर किती दबाव टाकून, प्रेशर टाकून, किती त्याला निर्बंध करून बंधनात घालून होणार नाही. ज्यावेळेस आतमध्ये जाणीव होते देवाविषयी, देवाशी असलेल्या नात्याविषयी, देवावरचं प्रेम आहे, देवाने केलेल्या उपकारांची जाणीव आणि कृतज्ञता आहे, आतूनच प्रेरणा येते. पहिलं की माझं शरीर करायची जीवन घेतली. दुसरी गोष्ट, मी जगाशी समरूप होणार नाही.
मी जगाशी समरूप होणार नाही. लहान गोष्टीपासून ते सुरू होते, त्याला सांगावं लागत नाही. जगात इथं टक्कल आणि इथं शेंडी. कसं हेअरस्टाईल आहे? इथं सगळं क्लीन आणि इथं बोकडासारखी दाढी. कोणती स्टाईल आहे? स्टाईल आहे, विकृती आहे. बरोबर आहे की नाही? पण कोणतरी हिरोने कोणत्या तरी पिक्चर मध्ये केल्यामुळं त्याला पण करायलाच पाहिजे. कपडे तसेच. मी नेहमी उदाहरण सांगतो. एकदा मी केडगाववरून पुण्याला ड्रायव्हिंग करत चाललोय. पुण्याच्या जवळ, पुण्याच्या आतमध्ये आल्यानंतर अशी अवस्था झाली, समोर बघू शकत नाही आणि डोळे बंद केले तर ऍक्सिडेंट होईल. का? माझ्या समोर एक बुलेट चालवत माणूस चाललाय. पॅन्ट त्याची आखोड आहे, खाली गेलेली. टी शर्ट त्याचा आत्ताचा नवीन फॅशन शॉर्ट, ते वर गेलंय आणि असा बसलाय. काय फॅशन? काय मूर्खपणा. मी जगाशी समरूप दादाच्या भयाने नाही. ते 4 महिने टिकल अभिषेक, परत सुरू होईल फुगा, चम्मन. तीनदा पाठवावं लागलं याला नावीकडं केस नीट करायला. हालेलुया. मी जगाशी समरूप होणार. हे पवित्रतेला शोभतं, जे देवाला आवडतो ते जीवन मी जगणार. मनाच्या नवीनीकरणाने तुमचं रूपांतर होऊ दे. आतमध्ये बदल, आतमध्ये बदल. ते कसा होणार? एकच मार्ग आहे त्याला. देवाचं पवित्र वचन. काय वचन आहे? मला माहिती सांगते कसं वचन आहे? फक्त कागदावर छापलेले अक्षर नाहीयेत. हे देवाचं पवित्र वचन आहे. हे वचन वाचत राहिल्याने, त्याच्यावर चिंतन मनन करत राहिल्याने, दिवसा पोथी पुराण वाचल्यासारखा, हनुमान चालीसा म्हटल्यासारखा 15 मिनिटांनी अर्धा तास नाही, दिवस आणि रात्र जो त्याच्यावर चिंतन मनन करतो. सारखं सारखं वाचतो, सारखं सारखं त्याच्यावर चिंतन मनन करतो. तू बायबल वाचतो तर बायबल तुला वाचतो. एक नवीन विचारसरणी तुमच्यामध्ये बनते, एक नवीन संस्कार तुझ्यामध्ये बनते. आपोआप आतूनच येते. ही हे घाणेरडे अंगाला चिटकणारे कपडे मी घालणार नाही. वस्त्र कशासाठी आहेत? अंग दाखवण्यासाठी आहे का अंग झाकण्यासाठी? ह्या बहिणी कशा बसतात बघा, व्यवस्थित डोक्यावर पदर घेऊन. आज रस्त्यावर जाऊ काय दिसतंय? अंग झाकणं दिसतंय का अंग दाखवणं दिसतंय? काय दिसतंय? बरोबर बोलतोय ना? आपोआप मनात होणार. नाही पाहिजे मला तसं. कोणी शिकवावं लागणार नाही. माझ्यासारखं कोणीतरी कोणाला तरी बोलून दाखवावं लागणार नाही. बोलून दाखवावं लागतंय, कारण सगळे वेडे झालेच. फॅशननी सगळ्यांना काय करून टाकलंय? वेडा करून टाकलंय. आज सर्वात मोठी इंडस्ट्री फॅशन इंडस्ट्री आहे. 1 लाख करोड रुपयाची इंडस्ट्री आहे भारतामध्ये. 1 लाख करोड फॅशन इंडस्ट्री. लिपस्टिक आणि पावडर आणि स्प्रे आणि पार्लर आणि नकली केस आणि केसांचे रंग. हालेलुया. मनाच्या नवीनीकरणाने तुमचं विचारच बदलून गेलं की एखाद्या वाईट गोष्टीला नाही म्हणणं अवघड होत नाही. आपण जे लग्न झालेले लोक आहोत, त्यांचे लेकरं आहेत, तरुण लेकरं आहेत, लहान लेकरं आहेत, आपल्याला देवाजवळ खूप अश्रूने प्रार्थना करायची. परमेश्वरा, माझे लेकरं
भयंकर अनैतिकता वाढत चाललेल्या जगामध्ये आहे. तू त्यांना पवित्र ठेव. हालेलुया. लग्नाच्या अगोदर 4 पोरांशी लफडा झालं, 5 पोरींशी लफडा झालं, त्याच्यानंतर लग्न करण्यात काय अर्थ आहे का? आपल्या लेकरांना तसं नाही होऊ द्यायचं आहे. तुमच्या अश्रूने परमेश्वर त्यांना पवित्र राखेल. हालेलुया. बाबेल सारखा अनैतिक बनत चाललेलं जग आहे, त्याच्यामध्ये पवित्र जीवन जगायला आपल्याला समजलं पाहिजे देवाच्या वचनाने. दुसरी गोष्ट पवित्र आत्म्याच्या साह्याने. तिसरी गोष्ट नीट पश्चाताप. तुझ्या बुद्धीने काय योग्य ते महत्वाचं नाहीये, देवाच्या वचनाने काय योग्य ते महत्वाचं आहे. आणि जर तू चुकत आहे, देवाला क्षमा माग सोडून दे. ह्या 3 गोष्टी करत 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 एक दिवस तुमची प्रवृत्ती दानिएलासारखं बनेल. आणि मला सांगा प्रियांनो, दानिएल बाबेलमध्ये भिकारी होता, फाटके कपडे घालून फिरत होता. दानिएलाबद्दल बसली ना, बसले का काय करत होता? कसा होता दानिएल? एखाद्याच्या घरी भांडे धुवत किंवा त्याची गाडी पुसत उभा होता. तो देवासाठी नैतिकतेने जीवन जगला. देवाने त्याला त्याच्या देशात सर्वात शत्रू होते, अडचणी पुष्कळ आल्या, परीक्षा पुष्कळ आल्या, पण प्रत्येक परीक्षेतून अजून उंच 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 उतरत. मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतल्याने हे होत नाही, देवाला आवडणारं जीवन जगलेलं. धैर्य पाहिजे, ह्याच्यात मर्दानगी आहे. पाप कोणी करू शकतो, मर्दानगी ह्याच्यात लागते. मी पाप करणार नाही. म्हणून लिहिले, माझे लोक त्यांच्यामधून निघून वेगळे व्हा, नाहीतर त्यांच्यावर जे बीतणारे पीडा ते तुमच्यावरही. फार दिवस नाही आता, फार भयानक परिस्थितीकडे जग वळत आहे. दुरुस्त करू शकत नाही अशा प्रकारे त्यांनी वातावरणाला बिघडून टाकले. प्रदूषण दुरुस्त करू शकत नाही, बिघडणारच. तापमान वाढतच जाणार, दुष्काळ वाढत जाणार. कसला भयंकर आग ऑस्ट्रेलियामध्ये लागला. तापमान वाढत गेल्यामुळे तिथले जंगल वाळून गेले, ठिणगी पडली, लाखो एकर जमीन जंगल जळून गेला. आपल्यासारखे जंगल नाही. मागच्या महिन्यात मी एका ठिकाणी प्रवास करत होतो. माझ्या संगती एक आदिवासी पोरगा होता, जंगलातून चाललो होतो. त्याला विचारलं, या जंगलामध्ये कोणते प्राणी आहेत? तो म्हणतो, या जंगलात प्राणी नाही. मग मी त्याला विचारलं, तू काय खाऊन टाकले का सगळे? आदिवासी लोक प्राणी मारून खातात ना. पण ऑस्ट्रेलियाचे जंगल तसे नाही, प्राण्यांनी भरलेले, जळालेले जनावरं, इकडं तिकडं करोडो जनावरं जळून गेली. प्रदूषणाचा परिणाम कोणी दुरुस्त करू शकत नाही, आणि दुरुस्त करण्याची इच्छा पण नाही. पुष्कळ कंपन्या बंद करावं लागेल, पुष्कळ गाड्या बंद करावं लागेल. होऊ शकत नाही. आता एक तरुण पोरगी फार जगात फेमस झाली, ती भांडत आहे अनेकांना घेऊन की तुम्ही आमचं भविष्य उद्ध्वस्त केलं, प्रदूषण थांबवा, तुम्ही आमचं भविष्य उद्ध्वस्त केलं. रशियाचा अध्यक्ष तिला उलटा शिव्या घालतो. म्हणजे यांच्यात ते हेच नाहीये, दुरुस्त करायला पाहिजे असं त्यांच्यामध्ये ती इच्छाच नाहीये. आता दुरुस्तीच्या पलीकडे ते गेलेले आहे. त्यांच्यामधून तुम्ही निघून वेगळे व्हा, म्हणजे जे त्यांच्यावर बीतणार आहे ते तुमच्यावर बीतणार. पवित्र जीवन जगा. पवित्र जीवन जगण्यासाठी तुमची वृत्ती, तुमचा संस्कार काय बनू द्या, पवित्र. हालेलुया. चांगलं खायला घालेलं नसलं तरी चालेल. कपडे लेटेस्ट फॅशनचे लेकरांना द्यायला नसलं तरी चालेल. त्यांना चांगला संस्कार लावा. देवाचं वचन, पवित्र वचनाप्रमाणे पवित्र जीवन जगायला.
बाबेलमध्ये पवित्र जीवन जगता यायला पाहिजे. हालेलुया. प्रार्थना करूया आपण.